अलिबागमधील कचरा व्यवस्थापनासाठी भाजप आक्रमक झाली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पंडित पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली। यानंतर अलिबाग जवळील अनेक कंपन्यांमधील CSR फंड हा या कामांसाठी देखील वापरणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आज अलिबाग तालुका हा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे। JSW कंपनी आहे, रिलायन्स आहे आणि RCF आहे। पण JSW कंपनी ही फार मोठ्या प्रमाणात त्यांची कॉलनी नसल्यामुळे त्याचा सगळा भार अलिबाग शहर आजूबाजूची गावं यांच्यामध्ये पडतो। सगळे लेबर आंबेपूर, पोयनाड, शाहबाज या पंचायतीमध्ये राहतात आणि सगळे ऑफिसर हे अलिबाग मध्ये राहतात। पण JSW कंपनी जो CSR द्यायला पाहिजे, म्हणजे आग रामेश्वरला, बम सोमेश्वरला, ते अन्य ठिकाणी खर्च करते, तो प्रॉपर चॅनलनी खर्च करावा। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय की रिलायन्स असेल, RCF असेल, JSW असेल, तर ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या परिसरामध्ये तो खर्च व्हायला पाहिजे। हा एक विषय घेतला। आज लोढा बिल्डर हे आपल्या मांडव्याच्या बाजूला आलेत, पण अलिबाग शहरामध्ये, अलिबाग तालुक्यामध्ये पाण्याचा ऑलरेडी त्या भागामध्ये तुटवडा आहे। असं असताना नवीन कुलाबा करण्याचा घाट या बिल्डरनी घातलेला, आमचा काय त्याला विरोध नाही, पण त्या बिल्डरनी सर्वप्रथम पाण्याची सुविधा करायची। अलिबाग तालुक्याला 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि मँग्रोव्ज आहेत, पण इथे डम्पिंग ग्राउंड नाही। वीज समस्या आहेत, त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे। आज जरी राज्य सरकारने आज FSI मंजुरीचा अधिकार मंत्रालयात कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, पण ज्या ग्रामपंचायतीमध्ये विकासक घेऊन 7-7 मजल्याची इमारत बांधतात त्या पंचायतीमध्ये पाण्याची सुविधा नाही, कचरा टाकायला डम्पिंग ग्राउंड नाही आणि विशेषतः आग लागल्यानंतर अग्निशामक यंत्रणा नाही। या सगळ्याचा विचार करून तुम्ही येण्याला परवानगी द्या, ही आम्ही मागणी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे पण आम्ही केलेली आहे की अलिबाग तालुक्याच्या विकासाला आम्ही विरोध नाही, पण विकासाबरोबर जे स्थानिक लोक आहेत त्यांना पण त्रास, ते वर्षानुवर्ष इथे राहतात आणि ट्रॅफिकची समस्या आहे। आज अलिबाग वडखड रस्ता हा सगळी त्याची चेष्टा भारतभर झालेली आहे, त्या रस्त्याचं चौपदीकरण होत नाही, त्याच्यामुळे लोकांना आरोग्याच्या सुविधा पण मिळणं कठीण झालेलं आहे। एखादा पेशंट जर गाडीतून आला तर तो अलिबागला पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू पण व्हायची शक्यता निर्माण झालेली आहे। तर आम्ही या सगळे चर्चा BJPचे नवीन पदाधिकारी, आज महिला अध्यक्ष आमच्याकडे, त्यांच्या सहकार्य आहेत, आम्ही अशोक आहे, सगळे लोकांना घेऊन की आज जिल्ह्यामध्ये, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आहे, पण प्रशासनाला त्याची जाणीव होत नव्हती। ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित राहिलो। आम्ही एक प्रामुख्याने कलेक्टर साहेबांशी चर्चा केली की जे काही जिल्ह्यामध्ये कंपन्या आहेत, म्हणजे JSW असेल किंवा गेल असेल, RCF असेल, सुप्रीम असेल, अशा कंपन्यांचा CSR फंड हा जिल्ह्यामध्ये वितरित केला जातो आणि लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधींच्या मार्फत हा CSRचा फंड हा प्रामुख्याने त्या भागातील रस्त्यांसाठी, गटरांसाठी आणि बांधकाम ओरिएंटेडच कामांसाठी हा CSR फंड वापरला जातो। परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर अशा कंपन्यांचा जो काही रोजंदारीसाठी इथे आलेला स्टाफ असेल तो त्या ग्रामपंचायतीमध्ये विखुरलेला असतो आणि त्याचा जो कचऱ्याचा जो प्रश्न असेल किंवा पाण्याचा जो प्रश्न असेल तो त्या ग्रामपंचायतींवर पडलेला असतो। मग त्या हद्दीत येणारीच फक्त ग्रामपंचायत नाही तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडनं त्याचं टॅक्सेशन होत नसेल, त्या कंपनीचा टॅक्स त्यांना जात नसेल, पण अशा ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडे निधी कमी असतो पण तो भार मात्र त्यांच्यावर असतो, तर असा CSR फंड हा त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी बायोडिग्रेडेबल काही जे प्रोजेक्ट आहेत ते तिथे आणून त्याचा वाहतूक खर्च हा त्या कंपन्यांनी जर उचलला आणि जर अशा प्रकारे नियोजन केलं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा भार हा त्या CSR फंडातूनच झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर पाण्याचं व्यवस्थापन केलं, शासनाकडून येणारा पाणी पुरवठ्याचा जो निधी असेल तो अनेक योजनांमार्फत आपण पुरवतो, पण तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न जर असेल
तर कुठेही नॅचरल स्रोत त्या ग्रामपंचायतीत त्या विभागात नाही आहेत. तर अशा ठिकाणी जिथं आपण तिसरी मुंबई येणार आहे असं जर म्हणत असू आणि पेज 3 सारखं जर प्रकरण जर अलिबाग सारख्या शहराला मिळत असेल तर त्या पद्धतीने कुठेतरी चांगले धरणाचे प्रोजेक्ट झाले पाहिजेत, चांगला अभ्यास झाला पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टीने 30 वर्ष पाण्याचा पुरवठा व्हावा अशा अनुषंगिक प्रोजेक्ट इथे यायला पाहिजे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.